ओके, सो ड्रॉ मध्ये बघू आपण आता फर्स्ट मल्टीलाईन. ओके, आता बघा मल्टीलाईन मध्ये काय आहे की 2 किंवा त्यापेक्षा जास्त जर लाईन्स आपल्याला बनवायच्या असतील पॅरलल मध्ये तर ही कमांड यूज करतात. त्या कमांडला मोस्टली आपण पाइपिंग किंवा आर्किटेक्चरल मध्ये वॉल किंवा समजा आता मल्टी लेयर्स वाली जे पण काही ऑब्जेक्ट असेल त्यासाठी बनवायचे. आणि एकदा का यूज झाला का त्यानंतर आपण याला एक्सप्लोर पण करू शकतो. ओके, सो आपण स्टार्टिंगला काय करू की एक रेक्टँगल ड्रॉ करतो मी. आता बघा इथे एक साईज आपल्याला माहित पाहिजे. मी एक 100 बाय 100चा आपण एक स्क्वेअर बॉक्स बनवू. ठीक आहे, आता ड्रॉ मध्ये जायचं मल्टीलाईन. ठीक आहे, शॉर्टकट असणार आहे ML. आता इथे बॉटमला बघायचं स्पेसिफाय स्टार्ट पॉइंट. ठीक आहे, आता बघा इथे काही ऑलरेडी डिफॉल्ट सेटिंग दिले. जस्टिफिकेशन टॉप आहे, स्केल ऑप्शन मध्ये 20 आहे आणि स्टाईल जी आहे ती स्टँडर्ड आहे. बरोबर आहे. आता आपण काय करू, पहिला स्टार्ट पॉइंट बघू. बघा स्टार्ट पॉइंट मी इथे मिडलला देतो. ठीक आहे, आता याला आपण थोडा झूम करू. बघा कर्सर मी जसा राईटला घेऊन जाणार आहे तर एक लाईन बॉटमला येते, पण तोच कर्सर जेव्हा लेफ्टला घेऊन जातो तर सेम लाईन वरती येते. सो बेसिकली इथे होतं काय, आता बघा आपण राईटला फर्स्ट क्लिक करून एस्केप करतो मी. जेव्हा आपण लाईन सिलेक्ट करू तर रेफरन्स किंवा पिक पॉइंट जे आहेत ते कुठे आलेत, वरती. बरोबर आहे, आणि लाईन कुठे आली आहे, खाली. पण जर समजा तुम्हाला इथे किंवा याचा जर पिक करायचा असेल डायरेक्ट सिलेक्ट करून तर तुम्हाला कुठे भेटणार आहे, मेन पिक पॉइंट वरती, म्हणजे ML एंटर. बघा याला जस्टिफिकेशन टॉप म्हणतात. बरोबर आहे, टॉप मध्ये काय झालं की जी मेन लाईन आहे जिच्यावरती पिक पॉइंट आहे ती वरती आहे. आता जस्टिफिकेशन मध्ये जाऊ. आता आपण करू पहिला टॉप. ठीक आहे, तर बघा लेफ्टला पहिला क्लिक, राईटला सेकंड क्लिक, याला म्हणतात जस्टिफिकेशन टॉप. अगेन ML एंटर. जस्टिफिकेशन मध्ये जाऊ, आता 0 करू. ठीक आहे, आता इथं पहिला क्लिक आणि दुसरा क्लिक. इथे काय झालं, जस्टिफिकेशन 0 म्हणजे काय झालं, मिडलला पिक पॉइंट आले. अगेन ML एंटर. स्केल मध्ये जायचं, सॉरी ML जस्टिफिकेशन, आता काय बॉटम. तुम्हाला कुठली तरी एकच मेथड फॉलो करायची आहे, म्हणजे लेफ्ट टू राईट जायचंय किंवा राईट टू लेफ्ट. आता बघा लेफ्ट टू राईट मध्ये टॉपला टॉप पिक पॉइंट आहे, 0ला मिडलला येणार आहे आणि बॉटमला बॉटम पिक पॉइंट आहे. ओके, याचा यूज काय, जर कुठलंही आपण जेव्हा स्कीम डिझाईन करतो किंवा रूम डिझाईन करतो तेव्हा आपण काय करतो, लाईन डायग्राम बनवतो. बरोबर आहे, तर जसं आता समजा या रूम मध्ये आपल्याला एरिया मोजायचा तर आपण काय करणार आहे, इनसाइड टू इनसाइड मेजरमेंट करणार. म्हणजे वॉल कुठे चालले, बाहेर. मग मला सांगा या तिघांमधनं कुठला टाईप इथे ऍप्लिकेबल आहे, कुठला, बॉटम. बरोबर, बॉटम मध्ये काय होतं, जी मेन रेफरन्स आहे ती एज वर येते आणि जे प्रोजेक्शन आहे किंवा जे पण डिस्टन्स आपण दिलंय ते कुठे गेलंय, आउटसाइडला. ओके, तर इथे आपल्याला अशा प्रकारे डिसाइड करायचं. अगेन अंडू करू. डायमेन्शन्स लिनियर. आता इथे काय दिलंय, स्केल 20 आहे, म्हणजे 2 लाईन मध्ये डिस्टन्स किती आहे, 20. पण तो बोलतोय का डिस्टन्स बिटवीन 2 लाईन्स, तो काय बोलतोय फक्त स्केल. म्हणजे या दोघांमध्ये जी व्हॅल्यू टाकू ती 20 टाइम्स आहे. ओके, आणि आता स्टँडर्ड जो आहे, स्टाईल जी आहे ती स्टँडर्ड आहे. आता आपल्याला माहितच नाही यामध्ये स्टाईल काय. बरोबर आहे, बघा मल्टीलाईन म्हटलं तर मॉडिफाय पण करता आलं पाहिजे ना. मग ड्रॉ मध्ये जी कमांड आता बघितली आपण, ठीक आहे, बघा फर्स्ट क्लिक, सेकंड क्लिक. बघा जिथे जिथे आपण क्लिक करू तिथे पिक पॉइंट येतील. ओके, आणि ही लाईन अशा पद्धतीने ड्रॉ होणार. आता बघा याला आपण लाईनने जर ट्रिम करायला गेलो, ठीक आहे, ट्रिम कमांड, डबल एंटर, ट्रिम होते, ही पण ट्रिम होते, ही पण ट्रिम होते. कळलं, म्हणजे या लाईनच्या रेफरन्सने तुम्ही ट्रिम वगैरे सगळं काय करू शकतात. बट समजा आता आतमधली लाईनच मला फक्त ट्रिम करायची, बाहेरची नाही करायची, असं तुम्ही यामध्ये नाही करू शकत, बिकॉज ऑफ इट्स अ सिंगल एंटाइटी, राईट. मग यासाठी काय करावं लागणार तुम्हाला, सिलेक्ट करून काय करायचं,
एक्सप्लोड तर लाईन मध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे. आता यामध्ये पण जर समजा आपल्याला ही लाईन कंटिन्यू पाहिजे, ही लाईन कंटिन्यू पाहिजे, तर मॉडिफाय मध्ये कुठली कमांड आहे? जॉईन. ओके. मग जॉईन मध्ये आपण काय करणार? सिलेक्ट, एंटर. बघा आला. अगेन जॉईन कमांड तुम्ही सिलेक्ट केलं तर ती काय होणार आहे? जॉईन करून टाकेल तो, म्हणजे पॉलीलाईन मध्ये कन्वर्ट करणार. कळलं? तर ही मेथडही तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट. पण आता अजूनपर्यंत पर्पज सॉल्व्ह झाला का? आपण फक्त मल्टीलाईन बघितलं, कसं ड्रॉ करतात, काय करतात, ट्रिम कसं करतात. बट आता आपल्याला काय करायचंय? याला मॉडिफाय करायचंय किंवा युजर डिफाईन टाईप बनवायचं आहे. मग तुम्हाला पूर्ण ऑटोकॅड मध्ये जेव्हा आपण सेटिंग चेंज करायची असेल कुठल्याही कमांडची, कशात जावं लागणार? फॉर्मॅट मध्ये. आता इथे बघायचं मल्टीलाईन ऑप्शन आहे का? आला. क्लिक करायचं. आता इथे एक लक्षात घ्या, जो टाईप तुम्ही बनवणार मॉडिफाय ऑप्शन दिसतो. आता जर समजा एकदा जरी तुम्ही तो टाईप यूज केला, आता ही लाईन काय स्टँडर्ड आहे, तर फॉर्मॅट मध्ये गेलं तर मॉडिफाय ऑप्शन ऑन नाही होणार. ठीक आहे. म्हणजे काय करायचंय? तुम्हाला जे काही चेंजेस करायचे ते प्लॉट करायच्या आधीच करायचं. एकदा प्लॉट केलं तर वापस तुम्ही मॉडिफाय नाही करू शकत. ओके. कारण की हा सॉफ्टवेअर तुम्हाला रिअल टाइम चेंजेस देत नाही. ड्राफ्टिंग आहे, म्हणजे पेपरवर कसं पेन्सिलने ओढलं का इरेजच करायचं, त्या टाईपमध्ये. सो आता आपल्याला काय करायचंय की आपण मॉडिफाय तर नाही करू शकत, आपल्याला नवीन टाईप बनवायचं आहे. तर बघा इथे तुम्ही सेव्ह पण करू शकतात जे काय तुम्ही नवीन बनवलंय, आणि लोड पण करू शकतात. आपल्याला नवीन बनवायचं तर न्यू वरती जायचं. ठीक आहे. इथं स्पेस वगैरे नाही टाकायचं. जे पण काही तुम्हाला लिहायचंय, समजा आता मला काय करायचंय, 4 स्पेस द्यायचं असेल तर अंडरस्कोर टाकायचं. ठीक आहे. 4 लाईन सिस्टम आता मला बनवायची. कंटिन्यू करा. आलं. आता याला थोडा वर ठेवू. काय प्रिव्ह्यू इकडे दिसणार आपल्याला. आता या डायलॉग बॉक्स मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन वगैरे काय पाहिजे असेल तर तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट आहे कॅप्स. कॅप कशाला लावतो आपण? कॅपचा अर्थ काय असतो? जनरली आपण कॅप वर्ड कुठे यूज करतो? कॅप हा, जे ओपन आहे त्याला क्लोज करायला. बरोबर आहे. डोक्यावर कॅप घालतात, बाटलीला पण कॅप लावतात. तर त्या टाईप मध्ये आता इथे 2 लाईन्स आहेत, म्हणजे याचा राईट आणि लेफ्ट ओपन आहे ना. मग त्याला जर तुम्हाला कॅप लावायचे तर ऑप्शन दिलाय. स्ट्रेट एंड करायचंय का? दिसतं. आउटर आर्क पाहिजे का? पण इनर आर्क येतोय का? नाही येते ना. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहिला समजून घ्यावं लागणार. आता बघा, सगळ्यात पहिले एलिमेंट मध्ये जायचं. आता इथे 2 एलिमेंट आहेत, एकाला दिले +0.5, दुसऱ्याला दिले -0.5. डिलीट करू आपण. ठीक आहे. आता पहिल्याला देतो मी 0. आला. एकच लाईन. आता ऍड करू. ठीक आहे. एक लाईन देऊ आपण +1 आणि एक लाईन देऊ आपण -1. मायनस टाकलं ना तरच ती लाईन खाली जाणार. ठीक आहे. आपल्याला सांगायचं आहे डाऊनवर्ड कुठली पाहिजे ना अपवर्ड कुठली पाहिजे. सेकंड जी लाईन आहे तिला आपण देऊ 1.5 प्लस मध्ये. ऍड करायचं. दुसऱ्याला काय देऊ? -1.5. आलं. आता त्यामध्ये जी 0 लाईन आहे म्हणजे ही सेंटर लाईन, तिचा कलर मला द्यायचा आहे मजेंटा. लाईन टाईप वरती क्लिक करायचं, लोड वरती क्लिक करायचं. ही लाईन समजा मला हवी असेल कुठली? ऍज अ सेंटर लाईन. आता आपण लाईन सिलेक्ट केली का? नाही. सेंटर लाईन सिलेक्ट करून ओके वर क्लिक करायचं. आलं. आता बघा इथे कलर चेंज झालाय, स्केलिंग मुळे लाईन दिसत नाहीये. आता आपण कॅप्स यूज करू. याला म्हणतात स्ट्रेट एंड, हाय आउटर, आणि याला बोलतात इनर. आतमध्ये लाईन्स किती बघा 2च बनवल्या असं काही नाही. तुम्ही 10 जरी बनवल्या तर सगळ्यात आउटर साईडचा आर्कला आउटरच पकडणार. त्याच्या आतमध्ये मग 10 लाईन्स असो तर त्यांना इनरच पकडणार. कलर फिल करायचा असेल तर करू शकतात. ठीक आहे. पण डिपेंड करतं केस काय.
पुढे डिस्प्ले जॉईंट, म्हणजे जिथे जिथे तुम्ही क्लिक करणार म्हणजे जॉईंट येणार, तिथे तिथे लाईन आली पाहिजे. दिसते खाली. जर समजा तुम्हाला ही लाईन ऑफसेट पण पाहिजे असेल तर इथून ऑफसेट टाकू शकता, बट आपण टाकणार नाही. ठीक आहे. 2018 मध्ये हा ऑप्शन नाहीये माझ्या हिशोबाने, यामध्येच आहे. आता एवढी सेटिंग झाली आपली. काय डिस्क्रिप्शन लिहायचं ते लिहू शकतात. आणि काय करायचं, ओके. काय करावं लागेल आता याला, सेट करंट, कारण की आता करंट सेटिंग काय स्टँडर्ड आहे, तर मला सेट करंट करायचं, ओके करायचं. आता बघा, टाईप ML एंटर, फर्स्ट क्लिक, सेकंड क्लिक. आता आपण काय केलं होतं, आउटसाइडची लाईन जी आहे ती +0.5 आणि -0.5 दिली होती. दाखवतोय का, जास्त आले ना. मग जास्त का आले, मल्टीलाईन मध्ये गेलो तर इथं स्केल जो आहे तो 20 आहे, म्हणजे 1.5 × 20 किती होणार, 30. बरोबर आहे. मग इथे ऍक्च्युली स्केल किती आली पाहिजे, 1, म्हणजे 1 × 1.5 किती आन्सर येणार, किती, 1 × 1.5 1.5 येईल ना. मग आपली सेटिंग काय होती, 1.5 चीच होती. जस्टिफिकेशन, सी जेव्हा आपण स्कीम बनवतो तर आपण बेसिकली सेंटर लाईन ड्रॉ करतो, तर मग नॉर्मली 0 यूज करायचं आहे. बट तुमच्यावर आहे, तुम्ही बनवलेली बाउंड्री इनसाइड आहे, आउटसाइड आहे की सेंटर लाईन आहे हे तुम्हालाच माहिती. तर 0 वर मी क्लिक करतो, मी इथून मिडल पासून चालू करतो. केला. आता बघा जिथे जिथे मी क्लिक करतोय तिथे तिथे काय येणार आहे, जॉईंट्स येतील. सी स्टार्ट आणि एंड जर जॉईंट करायचं आहे तर क्लोज करायचं, मग आर्क दिसणार नाही. ठीक आहे. पण जर समजा स्टार्ट आणि एंड असा असेल तर ओपन दिसेल, सेंटर लाईन दिसते. आता मोजला आपण तर 1.5 येणार, बरोबर आहे. आतमध्ये 1 येणार. क्लिअर, काय डाऊट आहे. ही आहे मल्टीलाईन कमा. ठीक आहे. हिला हवं तसं तुम्ही यूज करू शकता, तेवढे टाईप बनवावं लागतील तुम्हाला. ठीक आहे. पाईप म्हणून यूज करू शकतात. फक्त काय आहे की जिथे बेंड आहे तो मॅन्युअली बनवायचा. यामध्ये कॉर्नर जो आहे तो डायरेक्ट कॉर्नर येतो, कॉर्नरला बेंड वगैरे येत नाही. दुसरा आता यामध्ये एक ऑप्शन नाहीये हॅचिंग. जिथे फिल कलर ऑप्शन आहे ना तिथे अजून हॅच ऑप्शन नाहीये. मे बी 23-24 किंवा पुढच्या व्हर्जन मध्ये कधीतरी हॅच वाला पॅटर्न येईल. आता मुद्दामून टाकत नाहीये, कारण की कसं आहे की काही गोष्टींची डिटेलिंग तुमची रेविट मध्ये चांगली होते, यात सगळं द्यायला लागलं तर तो त्याला पण हात नाही लावायचा. ठीक आहे. त्यामुळे काय ऑप्शन इथे टाकले नाहीये. ओके.